तर उद्या असलेल्या प्रजासत्ताक दिनाची तयारी ही राजधानी दिल्लीमध्ये पूर्ण झाली। या खास सोहळ्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये 6 स्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली। दरवर्षीप्रमाणे कर्तव्य पथावर कार्यक्रम हा पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी करण्यात येणार आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला असून हजारो सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा नजर ठेवून असणार आहे। सर्वसामान्यांसाठी मागच्या काही दिवसांपासून इंडिया गेट परिसर पाहण्यासाठी बंद करण्यात आलाय। उद्या होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी ही अंतिम टप्प्यात आली। या सगळ्याचा कर्तव्य पथावरून आढावा घेतलाय आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी। आपण पाहूया। देशाच्या प्रजासत्ताक दिनासाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे। मी सध्या आहे दिल्लीच्या कर्तव्य पथावरती आणि कर्तव्य पथावरती आपण जर पाहिलं तर तिरंग्याने मढलेला हा पूर्णपणे दोन्ही बाजूने तिरंगे झेंडे लावण्यात आलेले आहे आणि याच कर्तव्य पथावरती उद्या प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे। देशाच्या पंतप्रधानांपासून देशातील विदेशातील पाहुणे या ठिकाणी आलेले पाहायला मिळतील। साधारण 1 लाख लोक या ठिकाणी येणार असल्याचं समजतंय। यासाठी राजधानी दिल्लीमध्ये दिल्ली पोलिसांनी 6 लेअर म्हणजे 6 लेअरचं सुरक्षा कळ या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी साधारण जर पाहिलं तर 10 ते 15 हजार पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत। त्यामध्ये वेगवेगळ्या विभागातील असतील, सीआरपीएफ असतील, बीएसएफ मधील काही जवान असतील, असे वेगवेगळ्या स्तरातील दिल्ली पोलीस असतील। तर या सगळ्या पोलिसांचं या ठिकाणी जाळं आपल्याला पाहायला मिळणार आहे। फेस आयडेंटिफिकेशन कॅमेरे देखील या ठिकाणी लावण्यात येणार आहे। एकंदरीत पाहिलं तर प्रजासत्ताक दिनासाठी देश सज्ज झालेला आहे। देशातील पूर्ण तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि उद्या होणाऱ्या या कार्यक्रमासाठी विविध राज्यातून लोक हा सोहळा पाहण्यासाठी येत असतात। प्रत्येक राज्याची या ठिकाणी झाकी असते। विविध पर्यावरण, संस्कृती, इतिहास याचं दर्शन या झाकीमधून पाहायला मिळतं आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही कॅमेरे पाहू शकतात। हे फेस आयडेंटिफिकेशन कॅमेरे या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। या आपल्या प्रजासत्ताक दिनासाठी राजधानी दिल्लीमध्ये कडेकोट बंदोबस्तासाठी अवघ्या या पूर्ण थंडीमध्ये उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।